बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या जत्रा कशी झाली? एक नंबर जत्रा झाली. दर्शन पण व्यवस्थित झाले ना? गणपतराव इकडे इकडे बोल. तुम्हाला एक कामगिरी द्यायचंय. कोणची? आपाकडे नानाकडे जायचं. हो चालते. जत्रेत पैसे घेतलेत माझं. बर तेवढं मागून आणायचं. होय चालते. दिना जर तिथनं हलायचं नाही दाबात बोलायचं होय होय पण मागूनच आणायचं. बरं आणतो की. जावा. चिंता करू नका. काय आवडणार कामगिरी मग आणि व्यवस्थित यात्रा झाली. एक नंबर झाली. दर्शन व्यवस्थित झाले. गर्दी भरपूर असेल. लय लय गर्दी होती. गर्दी असली मोठी यात्रा आहे ती. होय होय. चला चला. गणपतराव कुठे निघालाय? अहो वसुली करायला चाललोय. हा अण्णांनी सांगितली वसूल करायची. मला बी सांगितले अण्णानं. बर मग जाऊया 2 जण वसूल करायला. बसा काय? चला. बसला काय? हा बसलो. सामान घ्या पिक्चरला बघा. जाऊ द्या. जेवणाला काय आयटम केला? डाळ केली. काय आहे डाळ केली? रोज डाळच. जरा मटण मच्छी अंडी असं काय तर तुम्हाला करत लय जा. चवीचं लागतं. रोज कुठल्या चवीचं आणून द्यायचं? अगं आठवड्यात नाही 2-3 वेळा तर करत जा की. वाघाला घास गावात घालती का? डाळ मला वाघाला आणून द्यायला पाहिजे ना. अगं मला डाळ खावत पैसे मोजकं देताय. कुठनं आणायचं मग? अगं त्यातनच काय तर करून आणायचं ग. जरा एक जरा अंडा आणला असतं तर खाल्लं असतं का नाही? एक अंड तुम्ही खाचाल. मी काय तुमच्या तोंडाकडे बघत बसू का? अर्धा खाल्लं असतं पण मला वसाट घालत जा ग. असलं मला साधं खावं वाटत नाही. मग घेऊन यायचं व. मासा आणतो. 2 दिवस मासा खायचं. हा एवढं काय रात्री कसं आहे का? 2 दिवस खाऊया की फ्रीज मध्ये ठेवून. फ्रीज मध्ये ठेवून खायचं आहे. तू नको खाऊ मला तर खाऊ दे की. बर करून देशील ना? बर बर दे. घेऊन येऊ का? होय घेऊन ये. 2 प्रकारचं बनव. सुक्क पाता. बर बर बनव. आणू का? काय काय नाही आली तुमच्याकडे. ही कशाला आले अजून? विचारतो की मला माहित आहे मी कशाला आली आता. मी चाललो होतो मासा आणाय. पत्राव कशाला आलाय तुम्ही? अहो तेवढं पैसे देऊन टाका. काय लगा बाकी कुठले पैसे हो? थांब की तू मध्ये बोंबल नको तोंड घालू नको. कशाच पैसे अण्णांना पैसे आणायला लावून दिले. आणि तो आम्हाला अंदाज पैसे पैसे घेतले कधी तुम्ही. घेतलेलं? जरा थांब की पाय पडवतो. लगा कशाचा अंदाज पैसे घेतलेलं? हा अण्णाला पैसे घेतलेलं. शोगात तांबून मागायला लागलाय मग. वसुलीला लावून दिले त्यासनी. पैसे देत नाही जावा. पण तुम्ही मला सांगा तुम्ही अण्णाचे पैसे कधी घेतले? थांब की जरा. अगं मी कशाला घेतलेत पैसे? थांब की जरा. देवाला तयार घेतलो पैसे. कशाचे पैसे तुम्ही मागणार कोण? वसुली करा आम्हाला लावून दिले. तुम्ही वशिला अधिकारी झाला मार्च एंड म्हणून. मग पत्र्यावर टाकीन पाय बांधून यांना. आपा तसं काय करू नका. ती लोकांना तेवढे पैसे देऊन टाकावी. आम्हाला आणायला सांगितलं तर. अहो ते पैसे कधी घेतले होते? जरा थांब की तू मध्ये तोंड घालू नको. माणसांच्या मध्ये बोलताना तोंड घालायचं नाही. तुम्हाला दोघांना काय कळतं का नाही? तुम्ही काय त्याची ही घेऊन आलाय. अहो अण्णानं वसुली करायला सांगितलं आम्हाला. मी आपण घेतलो नव्हतं पैसे. नानाला घेऊन दिल तर देवाला पैसे. मी मला कुठे कधी सांगितलं का मग हे आपल्या घरी असे रोज माणसं यायला नाही? म्या नाही घेतलं त्यानं घेतले तर पण घेताना मी होतो. पण शनी असं दादागिरीने मागायला तुम्हाला पटतंय का? अहो दादागिरी नाही तसं नाही. दादागिरीनं पैसे आणायला सांगितलं आम्हाला अण्णानं. ओटा 2 जण.
नाही एका एका ठोक्यात पाडेल तुम्हाला. शी काय बरं नव्ह बरं का आप्पा बोलणं असलं. अरे उठा आता तंबू नका. हे असं काही ऐकाय दिसत नाही. हा. तुम्हाला अण्णालाच घेऊन येतो. ना नाही घरी जावा अन्नाला घेऊन. दुसऱ्याच्या घरी दुसऱ्याला त्रास द्यायला यायचं. बघ की अगं पैसे घ्यायचं एक आणि यायचं दुसऱ्याच्या घरी. बाबा शिकून घेतलेलं त्याच विचारायची. अन्नाला घेऊन ये नाही तर कुणाला पण घेऊन ये जावा. उगं बिन कामाचं आपलं चाललं आणि चांगलं तुम्ही कधी पैसे असं कोणाच्या पुढे होत जाऊ नका हो. चांगलं चालेल बघवत नसते माणसाला ग. ते असू दे डाळ बिळ काय केली ती वाढ. आता माशाचं काय झालं किलोभर मासा आणणार होता की. मला मेलेलं मासं खाऊ वाटत नाही ग. जातो आणि धरून आणतो मास तळ्याला. बरं, हा बरं. जा आहे ते आण वाढव. बघा आपल्याला पगा रेटला नाही. आता नानाला मागून बघूया काय म्हणतोय. चला गाडी लावा घ्या पडची. नाना हो नाना नाना काय हो नाना कुठं आहे? हाय ते की बोलवा की. का ते पैसे घेतल्यात ते अण्णानं लावून दिले आम्हाला. कसलं पैसे ते जत्रा जाताना पैसे घेतले तर लावून दिले. बोलवा की बरं. नाना बोलवा. या ओ दुसऱ्या हे या. असं पाहुणे बघा कोण आले आणि या काय रे तुम्ही काय आलताय? ना अण्णानं लावून दिले आम्हाला. अण्णांना लावून दिले हा कशाला पैसे आणायला. कसलं पैसे रे? अण्णानं लावून दिले पैसे आणायला. अरे अण्णांना लावून दिले पण अण्णात पैसे का कुणी घेतले? देवाला जाताना चिचणीला जाताना घेतला ना पैसे. कुणी घेतले हा कुठले तुम्ही पैसे हो? अरे कशाला मी पैसे घेतोय ते आपण पैसे घेतले ही गाडी मग कशाला आले की पैसे देऊन टाका आपण मी घेतले नाही तर मला का मागा तुम्ही बसला कसं माझ्या घरात तुम्ही मला बी विचार पैसे द्या नाही झाले बाकी अरे तुम्ही खालीच का बसलाय कुठं पैसे आणायला लावून दिले म्हणून आम्ही येऊन बसले आणि सांगितले पैसे घेतले घेऊन म्हणून सांगितले. अरे पैसे मी घेतले नाहीत पैसे घेतले तर आपण आणि तुम्ही माझ्या घरात आपण तुमचं नाव सांगितले. कुणाचं आपण माझं कसं नाव सांगतो विचारू का आपण विचारा मग आपल्याला. कुठले आपण घेतले तुमचं नाव सांगितले. कशाला पैसे घेते नापाड बोलते कशाला पैसे मी घेतोय कुणाला मग आले हा? पैसे घे आम्ही लोक म्हणतोय मग आपण म्हणलं नानानं पैसे घेतले तर अरे आपण म्हटलंच नाही तर नानाने घेतले तर रे. मी कशाला पैसे घेतो माझ्याकडे पैसे नाही तुम्ही अण्णानं आम्हाला सांगितले पैसे घेतले घेऊन आ म्हणून. तुम्ही कशाला पैसे घेतले सांगा तेवढं. तुझ्यासाठी पैसे नाही सांगितले अण्णानं. कुठले पैसे घेतले कशाला मी पैसे घेतो ह्याचं काय काय नाही मी घेतलं नाही पैसे मग आले तसे देवाला जाताना पैसे तो आम्हाला दिले मी दिलेत की पैसे पण हे कसे आले तिथं तुम्ही पैसे घेतलेत म्हणून. आता पैसे घेतले तर आपण मी कशाला घेतोय पैसे चांगली देवात चंगळ केली आहे. हा देवात चांगली चंगळ केली आहे पैसे घेऊन. अरे पैसे आम्ही घेतलंच नाही तर आपण पैसे घेतले तर आणला आपण फोन लावू का लावा फोन मग. आता पैसे द्या. हॅलो अशी दिलं माझ्या दारात लावून दिले तुम्ही पैसे घेतले तुम्ही नाही पाहिजे आले तुम्ही या आमच्या घरला या लवकर येऊ दे बोलवा. हा कशाला घेतलेत पैसे नाही घेत पैसे मी कशाला माझ्याकडे दिलेला पैसा आहे की मी कशाला पैसे घेतोय आपलं चांगलं चाललंय यांनी भगवान झाले म्हणून काय तर काढले नाटक आहे. अहो घेतले पैसे असं घेतले ते मग आले असते घेतले पैसे. पैसे. बरं आता आपण येते तर तेव्हा सोक्ष मोक्ष होते त्याच्या देखत तू कशाला माझ्या वाद घालायला लागल्या बिनकामाला मग आले की घरी आले पैसे मागायला म्हणजे कुठलं नाही परत त्यांना. ते आपण आल्यावर कळते की त्यातली कसं असं तुम्हाला मी पैसे दिले तुम्ही द्यावं जायला. हीच सप्त नाही तर मला मी कशाला त्यांचे पैसे घेतोय तेव्हा काय तर तिला पण सांगते ती आपण म्हणजे आम्ही काही लबाड सांगत नाही त्यांनी पैसे घेतले म्हणून आम्ही आलोय. लगा खरं बोला की आमचा परपंच पेटवता का तुम्ही हा मेहरबानी करून पैसे तेवढं द्या. तर ते आपण आल्यावर कळतंय कुणी घेतल्या तर कुणी नाही तुम्ही जरा कशाला शांत घेतले बसा सांगा तेवढं पैसे. येऊ द्या आपण यायला लागले येऊ द्या येऊ द्या. मग शेजा बाजारात एकच माझ्या अब्रू घालवायला लागलाय तर तुम्ही हा? घेताना गोड वाटते नाही. कोणी घेतला तर पैसे दिलेले? काय वाटते? आपल्याला काय पैसे नाही हिला मला पकड पैसे दिले तू तुम्ही कशाला घेतले होते पैसे मग नाही घेतले आपण काय चढतोय उगं मला वाटू नको येऊ द्या येऊ द्या कोणी येऊ द्या येऊ द्या. त्यामध्ये आलं वाटतं हा, आपण तिकडे या. काय नाही भांडणाचा शेवट आमच्या घरात कुठली माणसं आणली ते काय तुम्ही इथं आलाय ना? हा? इथं का आला? पैसे लग्नाला नाही जाणार पैसे घेतले. त्या अण्णाला काय अक्कल बिकल आहे का ना तुम्ही कुठे झाला पैसे मागायला
पैसे घरात मला बी विचारता बसलेले का एका ठोक्यात काढून पैसे घेतले तुमचं घेतले का पैसे शिवाय त्याची आपण लगा वसुली करायला आम्हाला लावून दिले. तुमच्याकडे काय चिठ्ठी पावती आहे का वसुली अधिकारी झालोय तुम्ही काय काय पाडेल दोघाला का पैसे द्या की मग लगा तुझं पैसे घेतले आणणार पैसे अंदाज लावून दिले आम्हाला पैसे वसुली करायला. होय बाप्पा, म्हणजे कशाला घेतले ते? कशाला घेतले नाश्ते आहे ह्यांना काय उद्योग नाही घरात पेटवत माझ्या घरी पण असते हो या वहिनी ह्यांच्या घरी गेलो तरी काय म्हणलं नानाला पैसे घेतले तर नाना घ्या आता हो बाय पैसे घेतले आपण चालतंय काय आला हो बाय आता तुम्हाला काय नाही देतो पैसे पैसे घेतले समाजात किंमत झाला नाही पैसे घेतले असं करू आपण जाऊया बसून तसं कसं नाही बाहेर झाला पैसे पैसे खरं सांगायला आमच्या घरात भांडण लागले परत गेली तुम्हाला यात लागेल तुम्हाला आणाय तुमच्या मागे लागेल मला कशाला घेतलेत पैसे त्याने? ह्याला नाचकापणा करायचं सवय ह्याचं की त्याचं की तिकडं तिकडं करायला पैसे घेतले आणलं आणि आता द्यायला पैसे नाही तर त्या माणसं माझ्या घरी ती माणसं खरं सांगा म्हटलं खरंच सांगायचं यात्रेत मी रुपयाचं काय बघ तुझं सरळच सांगते मी ही सवय ती अण्णानं माझ्याकडे ती दोन लावून दिली ती माकडं ती माझ्याकडे असंच करायला गेली आणि त्याच्यामुळे आता मला 4 माणसात खाली बघायला नाही झाल्या ते आता तुम्हीच सांगायचं काय का मी नाही ते घेतले मग कोणी घेतले तुम्हाला घेऊन दिले माझ्या समोर घेतले अहो मी घेतलं की मग तुम्हाला पैसे आम्ही दोघांनी बुजून घेतलं त्याला कमी होते ह्याला पैसे दिलं कशाला कमी पडलं होतं? कशाला काय पडलं देवाच्या वाटाने ही तरच होता तर होता चकार खेळायला तुम्ही लावलं समाला तुम्हाला चक्कर खेळायचं काय करायचं दोघांत त्याला काय करते का नाही आणि चकार होतं जोगाय नव्हतं एकदा अधिकडे वाटलं याला काय पाहिजे ती चक्रात तुम्ही म्हणला नाही मी कशाला म्हणलो टाक मी काय म्हणतो नाही बरं जाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका ते आमच्या भाईच्या भाई म्हणतो आता घरापर्यंत येणार ती हो. तेवढं चालतं त्याला काय टेन्शन घेताय तुम्ही नाही म्हणतो तुम्ही मग कशाला घेतले त्यांनी पैसे? कशाला असलं सगळा हिशोब तुम्ही लावू नकोस की आता मी ते घरातले पैसे परपंच माझं तुझा आपल्या घराचा परपंच आहे. सगळ्या गोष्टीला तुम्हाला विचार तोंडानेच बांधणार आहे का हानाने करू का मग तुम्हाला गोड वाटत नाही तसं ना मग एक काम करा काय तुमचं देतो हे आमची मिटवतो आमचा तुम्ही काय टेन्शन घेऊ हा तुम्ही भांडत असं नाही कशाला ते भेटू त्या दोघांना असं फोडणार आहे पत्र्यावर टाकतो आलं पुळू द्या वाळून जाते उन्हाळ्याला थंडीत टाकायला सांगा जरा समजून या काय घेऊन पितो नका करायचं सळा पण आता आमचा लागलाय तो घेऊ नका कुणाच घेऊ नको म्हणून सांगा घेतलं तर लक्ष लगेच द्यायचा व्यवहार असतोय मला सांगत नाही ती हो. मला 4 माणसात पण खाली बघायला लागतं मला सांग. घाबरून काढला काय गेला माझी आता असू द्या आम्ही जातो मी टोळीत आपण जेव्हा तू काय तर कर बुलट नको की रे जरा जमान झाला की लगा तो बोलू नको की कशाची केस करतोय ना का अशी त्या गाडीचं योटच उठवायला जमान झाला लगा भिवू नको लगा मी आपला वट असा आहे तुला सांगतो ही गाडी काहीच नाही अशी तुला सांगतो अशी लगा थांब जमान झाला आयो जमान झाला तुला टन बघायचंय का गे माणसं बघतील काय बोललो मला तर वेगळं झालाय ना मला उतरावं उतरायची मला बोलू मला आहे आयो
बघा आयो दमान चालला अहो दमान चालला की लागा बेऊ नको की लागा नो बेऊ नको वाटायला लागले लागा उतरा घ्या आयो लागा तू लागा गप लागा माझं पोट चोळायला लागला का काय करायला लागलं काय कळ पोट का धरलंय वाटायला लागले मग पोटा लागा दाबायला लागला एक मिनिट दाबा एक मिनिट लागेल दामाने आयला लागा तू बुलेट तुझं दारू नको लागा मला अतर लागा तुझ्या आईला नासके जाऊ नये लागा पोटातच दा अरे थांब की लागा लागा थांब की लागा इमान आहे यांच्या गाडीचा पुरा खुळखुळा करून टाकायचा खुळखुळा केला पण माझ्या जीवाचा खुळखुळा कुठं करायला लागला लागा थांब की लागा नाही टांगड्यातच घालूया बरं का आम्ही सोड 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 थोडं केला का माणसं बघायला लागली सोड काय करू माहिती का हा नाही टांगड्यातच घाल तुम्हाला काय करायचं करा तू येऊ नको रे लागा मी असल्यावर तुला काय करा कळतं का नाही लागा काय लागा तू बायांच्या जन्माला आला तर परत आला गड्यासारखा गडी द्या वाटतं असं कर उचलून टाकूया का मी ढकलू ढकाल तू पाहिजे पण तुझा अण्णा साहेब आपण केलेले कामाची बिल आलेली परत माणसाला कुठं बिल आहे काय तुम्ही अडवला आहोत बघ नाही कशाला अडवलं होतं असं क्लिअर दाखवलं तुम्हाला कशाला बोलतो काय बिघडले ते अरे काय झालंय काय झाले असं काय येणं काढायला अरे मोडल पाय मला कागद बिघडली आता गणपतरावला वसुलीला घालून ती गाडी घे त्यांची घेऊन आली ती गणपतरावला मारला काय नाही चला बघूया मग काय केलंय त्यांनी बसा बसा काय झाले अण्णा तिकडे गेल तू पैसे आणायला आपण नाना लय मारले लय मारले काय पैसे पैसे काय दिले नाही तर गाडी चावी काढून घेतले तिकडे घेऊन पहिलवान घेऊन जा तुम्ही तुम्ही जावा दवाखान्यात जरा पट्ट्या बिट्या मारा काय अडचण आली तर बघू शर्ट फाडू का चालते चला आता काय करू परत त्याला संपूया राऊंड मारूया ना नाही करा भिंता द्यायला नाही मला असं काय येड्या काय तसं असतं मी जावा कंप्लीट करतील आपल्याला नुसतं आपण नुकसान करून द्यायचं ठोकाटुकी करायची मारामाराई करायची सरपंच टांगड्यात घालूया का कुठं आहे माणसं आहे ते बी जरा थांबूया 2 मिनिटं लावून राऊंड मारूया घालूया टांगड्यात बघूया कुठं आहे त्याच्यावर बसलं का वेगळीच मजा येते रे मग असं करू वाटतंय कुठं आहे सरपंच कुठं आहे ब्रेक लागा ना कुणाचा हत्यार आहे कुठनं कधी घेतलं ही हत्यार कसं आहे माहिती आहे का हत्यार कसं आहे माहिती आहे का बिना चावीज आहे बिना ह्याच आहे थांबा की जरा 2 गोष्टी बोला हत्यार घेतल्यापासून बोलायचं बंद केलं सरपंच ही वस्तू अशी आहे ह्याच्यावर बसलं का नाही विमानात बसले वाटतंय कशाला आबरू घालवायला लागलाय म्हातार का हा त्या दिवसात ही चालतं का कोणाला वाकड बोलायला लागलाय बघा काय वाकड बोललो म्हातारक पण कोणाला म्हणला तुम्ही
नाना म्हातार झाली असू दे किती आणि चेष्टन म्हणते ती मला म्हातार आपापेक्षा म्हातार आहे तुम्ही. असू दे बरं कसं आहे गावात काही नेऊ नका का जत्रा आल्या मग पोर बिर मारतेली काय ना ही तुम्हाला सांगू मी ह्याची आता ही बनवणार आहे गाडी बनवून आणणार आहे तुमच्यासारखी माणसं मला राऊंड माराय मागते लक्षात ठेवा. चार चाकी बनवायची कार बनवला पाहिजे. तुम्ही काय डोसक्या पडलाय का त्याला 2 चाक आहेत 4 चाकी बनवायची. गाडी बघून लाज वाटायला लागली. दारू पण कुठं बॉम्बला हिंडायला लागलाय दारू हा दारू पेल्यावर तुम्हाला मी दिसतोय. आम्ही गाडी घेतली तुम्हाला कुठं आहे ठीक आहे गाडी पण चांगली आणली. दारू सोडली तर दारू सोडली तर माझ्यासाठी होय बेस्ट बेट आपा गावात सत्कार्य करत जावा. आता काय करायला लागलाय तुम्ही एक काम करा उद्यापासून दारू प्यायची नाही हे दारू नाही पितो ही तुमच्यासाठी गाडी आहे बेस्ट बेस्ट सगळ्या गल्लीत ना आपल्या विषयी बोलत जायचं हा आप्पाचा विषय आप्पा हार्टच आहे विषय आप्पाचा. आण नाही पुढे पण जाऊन बॉम्बलाय नाही पुढे दी गेला का नाना आधी झाले फुलटून आणि दे आला आपलं असं माणूस छान. कोणाचा विषय हार्ड आप्पाचा विषय हार्ड नानाचा बी विषय हार्ड जरा कमी हार्ड म्हणायचं त्याचा माझा जरा जास्त हार्ड बर आप्पाचा विषय जास्त जाऊ. जाऊ द्या. जावा सावकाश जावा पडू नका. आम्ही जातोय तुम्ही सावकाश जावा. सावकाश जातोय मी. जावा हात्यात भारी आणले हा जावा तुम्हाला आणलंय पण सुधीन वागावायचं. बर बर गावात सत्कार्य करता आमच्या नावावर बोंबलं जावा हा मला बोलायचं बोंबलाय ना वर आमच्या नावावर जय जयकार करत जावा काय नाही का जत्रेला काय करायचं तुला ते आपला जय जय करायसाठी तसा एक माणूस ठेवायला लागतो सगळे सुधरून काय उपयोग नसतो चल आपा भारी माणूस आहे आपा आपल्या जीवाचा सखा माणूस आहे नाना मला थोडं पैसे देतोय पण आपा मात्र बेस्ट माणूस आहे काय गावामध्ये आपल्याला मस्त भरपूर पैसे देणारी माणसं आहेत. सरपंच बोला की तमाशा बिमाशाच काय बघितलं का नाही अण्णा तमाशाच परत बघूया की आता तुम्ही लगे ह्याच तमाशा घालायला लागला. अहो मग बघायचं काय माणसाने तुम्ही काय अडगत करायला लागला असं अहो, परत बघूया बाकीच तर बघूया दुसऱ्या एखादं विकासाचं विजन नवीन काढा एखादं स्वच्छता करा जरा व्हायची सगळी इकडली तिकडली स्वच्छता चालू आहे तिकडे ट्रॅक्टर फळीचा चालू आहे ना पाणी सोडावायची पाणी चालू टायमिंगला तुम्हाला केव्हा कळायचं सांगा यांना साहेब सगळं चालू आहे तुम्ही नाही तर गावात मीटिंग काय झालं आता माणसं नाव ठेवते जातो काय चला सर दारुड्यांच्या नादाला लागले. ए काय झाले दत्रे कालवा करायला कालवा करायचा नाही काय असेल ते. हलवा करा नाही दाबतो तर आता रे बिघडलं की? काय झालं आता शांततेत सांगायचे सांगते कोणी सांगते झालंय काय काय झालं म्हणजे आपाचा विषय हा नाही जावा जावा तुम्ही आपला विषय हरला आम्हाला माहिती. भारी माणूस आहे गावात आता रे, काय लय कालवा करून आज जावा घरी माणसं मारतील तुम्हाला मारते गावातला नवं मी जावा ऊन पडलंय तुम्ही जातो जावा जावा हे पहिलवान इकडे 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 काम आहे तुमच्याकडे त्या आपला नानाला जरा इंका दावायचा आहे काय झालं माहितीये का ती गणपतरावला मी पाठवलं तर पैसे आणाय त्याची गाडी घेतल्या ना आम्हालाच गोली एड मारून गेलेत मोत कुवा
त्यांना जरा इंगा दाव्या. चला माझ्या संग. चला चला घ्या गाडी. चला तुम्ही जाऊन या, मी काही येत नाही तिथं. बरं जावा तुम्ही. जावा तुम्ही या. बघतो आम्ही. सुट्टी द्यायची नाही आता त्या दोघांना. तुम्हाला सांगतोय. तुम्हाला खायला प्यायला काय पण मागा परत. मी काय म्हणतोय, तुम्ही इथंच थांबा. तिथलं वातावरण बघतो आणि मग तुम्हाला बोलवतो. लगेच बोला, आलोच आम्ही. या त्यांना फोडायचं जा, सुट्टी द्यायची नाही. सुट्टी देत नाही. वहिनी काय हो? नाना कुठं आहे? काय माहित नाही हो. तुम्हाला सांगून गेला? नाही ते सांगून गेले. कुठे गेला सांगून गेला? नाही ते गेले सांगा. कुठं आहे मग आता? काय हो? काय होतो जरा बरं आल्यावर सांगते त्यांना. बरोबर सांगा आणणार तुम्ही. हॅलो अण्णा आणते हो. अण्णा आणतो. हा तो घरला आणतो. कोण आलाय राव? काय झालंय? तो अण्णा घरला गेलाय राव. जागा मिटव की नाव काय ऍडव्हान्स करायला काय करू? वहिनी बोला भाऊजी. आपा कुठे गेला? काय माहित नाही हो. तुम्हाला काय माहित नाही? नाही काय माहित. अहो, त्यांनी काय केलं माहिती ना दोघांना? काय केलंय? त्या गणपतरावला मी पैसे आणायला पाठवलं तो. हा त्या दोघांनी त्याला मारले. हा मारले त्याची गाडी घेऊन हिंडते गावात सगळ्या. माझ्या अंगावर गाडी घातली, माझी सगळे आपण घालवली गावात. त्यांना घरी येऊ दे दावती. सांगा जरा तुम्ही व्यवस्थित त्यांची जरा. वाटच बघायला लागली, घरी येऊ दे नुसतं त्यांना. पैसे पण द्यायला हवा ती. होय होय मग जाऊ मी. होय होय. समाजकार्य कराय आपल्याला लय या. ये ना ना कुठं घरात कुठं घुसायला लागलाय? बाहेर वा पहिलं. आता तुला काय झालं? कुणाचं भांडण काढून आलाय? भांडण काढले बसून मिटवायचं असतं ते. काय तुला कोण काय म्हटले? अण्णा भाऊजी आलतं घरी. येडा झालाय तो, गावात हिंडायला लागलाय सगळ्या. तुम्ही गावात नाही हिंडत होता म्हणून ते सांगत होतं. ती हिंडायला लागलाय, त्यानं मोत का कोयची गाडी घेतल्या. कुठल्या माणसाला मारलं? गावात टेंट मारत हिंडताय. मग आम्ही कशाला कुणाला मारले ना? कुणाला मारले? मारू द्या कोणाला, तर तुमचं वजन चांगलं आहे राव. विषय झालाय आपला. या बसूया आपण इकडे. बस. तुला काय झालंय बोंबलायला? कुठे गावात नाही हिंडत होता? कोण गावात हिंडत तू? मग ते अण्णा भाऊजी आलतं नाही इथं. अण्णाला याड लागले. सकाळ त्या घरात फोन येतो मला, अण्णा कुठं असला तर धरून आणून सोडा. अण्णा ना आपण घरी गेला होता. होय आमच्या घरला आलतो. अण्णा येडा झाला. तुला तुझ्या डोक्यात काय घालून गेला का? स्टंट मारताय गावातनं. स्टंट माराय ना. मारलं. वहिनी ती गाडी तुमच्यासाठीच घेतली आहे. कशाला मारताय? आणणार आहे घरला आता आम्ही. गाडी घेतली अशी माणसाला मोठ मारायचं कपवासी नाही. घर घर करून असं डांबरीला जायला गाडी निघत्या. लोकाला मारून त्याची गाडी घेऊन गॅरेज कुठं करायला लागलाय? मारलं नाही आम्ही. मग एकाच घेतल्या गाडी. एका तुमच्यासाठी आणल्या त्याने, तुम्ही आणि तसंच म्हणताय. टंटची गाडी आहे ती. त्या अण्णाला बघवणं झालंय, ती सगळ्या गावात जागा सुटलाय. अण्णाकडनं आम्ही पैसे घ्यायला आम्ही भिकारी आहे इथं. किती वर्षात होतं ती येऊन? कुठे इथं मग सुट्टी देत नाही त्याला. सकाळी आलं ती गाडी परत आलं का? नाही आलं परत. मग कशी येते? येऊ शकत नाही. कशा आणि तू ह्याच्यात लक्ष घालतो. बाकी मला गावात कसं वजन आहे हिच्या? आपण वजन ह्या आळीने त्या आळीपत्र आपण वजन आहे ना वा पुऱ्या महाराष्ट्रात म्हण की. महाराष्ट्रात आहेच हो, पण आळीतलं सांगतोय हो. सगळ्या गल्लीत आपल्याला ओळखते ती, प्रेमाने बोलते ती. तू घरात आलं का कारवा करायला चालू करते. मग घरी रोज कोणतरी येऊन काय तर सांगून जाते. खरं सांगू तर ना तुला सांगू का? सांग. खरं सांगू वहिनी, तूच सांग. आता गावाला आपल्याची किंमत आहे, पण तुम्हाला किंमत नाही. तसं नाही तिला भाऊजी. आहे किंमत. कशाची किंमत नाही नाही तिला किंमत आहे. तू पेटव आणि त्या अन्नाचा अन्न बाद आहे म्हणून तेवढं सांग की. अहो आपण चांगला आहे ती त्यांना जी किंमत नाही, त्यांनी चांगला वाटण झालाय हो. सांगून काय तर गेल्यावर मग काय वाटेल माणसाला? लोकांना ऐकायचं नाही. आपल्या असं कसं? आपण विश्वास आहे नाही तो. अण्णाला चांगलं चाललेलं बघवत नाही. आमच्या दोघात चांगलं चाललंय. तू म्हणू नको किंमत नाही. किंमत आहे तिला. तू का बस. तू माझं कौतिक करून पिटवून जा आणि ते आलं गेलाय.
तू मध्ये भांडणात काय पडू नको. तुम्ही सकाळपासून कुठे होता मग? सकाळनं मासं धरा गेलो होतो. मासं गावनात बारक बारक मास होतं म्हणून धरलं नाही दादा एका आणणार आहे. बर मला बी द्यायला लागते. लगा इथं मला मिळणं झाले 8 दिवस झालं म्हणतोय तिला नुसतं घेऊन येतो. तुम्ही किलो आणलं मला अर्धा किलो तर घेऊन द्यायची. जेव्हा येऊ तुमच्या करू काय त्याला लागा पण लागा ते अन्नाच काय तर मिटवायला लागतंय. तू टेन्शन घेऊ नको. गल्लीत आबरू गेली काय केलं ना असं केलं असली लय बोंबलत येते. तू टेन्शन कशाला किती आहे का मी असल्यावर तुमचं चांगलं चाललेलं भगवान झालं गावाला आख्या. संध्याकाळी मी टूनच येतो. डोळा पडतो अन्नाचा. अगं मग ती बिना कामात येऊन बोलतोय इथं पैसे घेतलं होतं कोणी नानाने घेतलं होतं पैसे आणलं का माझ्या वाटाने. आपण दोघांनी घेतलं नव्हतं माझ्या. दोघांनी पण घेतलं होतं आम्ही पैसे त्या अन्नाला याद लागले त्या घरी जाऊ सांगतो. चला तू काय टेन्शन घेऊन मास घेऊन येतो. जाऊ का तू जा पाणी बिणी आणून दे जा. कवाय जर येऊन बसला की बेकारासारखा आण की लवकर पाणी. पाणी ना का आपण जरा चहावायच करायला सांग. पाणी पिईन चल पाणी चहावायच करायला सांग. चल मागायला चल आठला तर पाचला तुम्हाला काय झालं तुम्हाला काय झालं तुम्ही अंगाला हात लावू नका. गाडी कोणा आणली? थांबा अण्णा मार खाचाल तुम्ही माझा अंगाला झाटायचं काय काम आहे. होय मला फक्त होय म्हणा म्हणजे काय गडी घेऊन तुम्ही गुंडी घेऊन आला गुंडा आणले का तुम्ही? तुम्ही काय केलंय सांगा सकाळपासून. काय केलं मी तुम्ही मारायला माणसं आणले का? खाली बसून आणले तुम्ही. खाली बसून अण्णा खाली खाली थांबा जरा 2 मिनिट थांबा. हा बोला. हाणू का तुम्हाला माझा अजून खाली बसून तुम्ही कोण अण्णा हाणू का? अण्णा हाणू द्या का? तुम्हाला माझा अजून अण्णा बघ केला काय झालंय ते नुसतं विचारा की. थांबा गेला का जरा ऐकून घ्या गेला का प्रत्येक माणसं बोलतील मार अण्णा तुम्हाला काय कळतं का नाही? गाव नाव ठेवल थुकल तुमच्यावर सगळं मला हात लावला तर तुम्ही काय झाले काय झाले ही गाडी कोणाची? गाडी कोणाची बस कोणाची? अण्णा सांगा की माझ्या गिरेबानला हात गाठलाय प्रेमानं सांगा काय झालं? आता आणू का म्हणतोय त्याला सांगा अण्णा. थांबा अण्णा अजून दोघांना बोलू. बोलव मग तुम्ही काय गुंड आणले तुम्ही? अण्णा ही तुम्हाला सोपतंय का? गाव तुकाल तुमच्या जाऊ द्या, माझ्या पैशाचं काय करताय? पैशाचा बघू सोडायला लावा अण्णा बसून मी तू काय तर मी सांगतो की राव धरून काय हे चाललंय का? ते गणपतरावला काय मारला तुम्ही? फाईट लावा ना ना लाव लाव फोन ए सरपंचाला नव्हा कोणाला नव्हा ही अण्णा पैशासाठी आम्हाला त्रास द्यायला लागला म्हणून आम्ही आत्महत्या लावतो की फोन. अरे सावकारकीची केस टाकायची आपल्याला लाव फोन तुम्हाला काय कळलं नाही? सावकारकी साहेब आहे. लाव केस सरांना आम्हाला इथं गुंड आल्या तर बाहेरच्या गावाचं मारला. जावण्याचा बॅलन्स संपलाय 112ला फोन लावला येते आता लगेच पोलीस. येऊ द्या. आता बघू घ्या आता अण्णा सांगा की प्रेमानं बसून मी बघायचं नव अहो ऐका घे गाडी आवडत्या आवडतं म्हणून घेऊन येता का? म्हणून साठी आम्ही आणल्या प्रेमानं मागून आणल्या त्यांना विचारा वाटलंच तर कोणाला? गणपतरावला ती गणपतराव फायटर तिथं गाठ पडली होती, मला रडायला लागली होती, मारले म्हणले. मारले अण्णा नुसतं आम्ही चेष्टाने केलंय कसं पण ही सोडायला हवा पैसे द्यायला माझ्या जर नादाला लागला काय करणार आहे? त्या दोघांना सुद्धा मी उचलून आपटील पण मी माझ्या पायाला लागलंय माझ्या अण्णा तुम्ही होय म्हणा. नाही पायाला लागलंय माझ्या मी लग्न होय म्हणा फक्त. बघा तुमच्या मनात माझ्या पायाला लागले अपंग माणसाला मारल्यावर तुमच्यावर केस होईल अण्णा. तेच काय म्हणणार आहे का अण्णा याला मारू नका याला बिपी त्रास आहे याला बिपी तर पोलिसांना फोन लावतो. तसं सुट्टी देत नाही आम्ही सुट्टी देत नाही. नाही ते ठोक वाढले ते आता मी मरतोय आपण मी मरतोय आता जगत नाही. तुमच्यावर केस पडल त्याला दवाखान्यात न्यायला लागते मला बसून मिटूया आपण पर्याय काढा काय. बसून मिटूया की ह्यांना धरल्याला सोडायला वगैरे वापरू जाईल का नाही सोडा तुम्हाला अण्णा आमचा माणूस आहे हा आमच्या गावातला आहे इथं बसून मिटूया कुठं चला चला पण तुम्हाला सोपतंय का हे असलं नालायक धंदा करणं? आम्ही काय नालायक धंदा ही केला? गुंड घेऊन येणं म्हणजे तुम्हाला पटतंय का? सकाळी चांगली गरीब माणसं पाठवले त्यांना तुम्ही मारा. आम्ही जर तुमच्यावर केस टाकले अण्णा
हा. तुम्हाला जामीन सुद्धा होणार नाही. टाकणार आहे केस? हा, किती 500 आणि 1000 रुपये तुम्ही माणसं घेऊन यायला लागलाय तुम्हाला काय कळतं का? 50,000 रुपये दोघांकडे 50,000 रुपये. आम्ही केस टाकतो. मारा 5,000 किती दिले? मारा मारा होय म्हणा म्हणा होय. आमच्याला काय पैसे होत नाही तर मारा. 50,000 देण्यापेक्षा मारा आपलं. तुमचं पैसे मिळतील मारा. दोघांना पण बोलवलं ह्यांचं चांगला बुकूनच करू. अरे दोघच मारा. आम्ही हात सुद्धा उचलत नाही. शूटिंग करा. ना शूटिंग कर. हा शूटिंग करून टाका आमचं. हा, मारा करा शूटिंग. मारा मला मारा मारा घे मारा घे मारा. काय झालं तुम्हाला बसून मिटवा ना तुम्ही अडकला. आता काय होणार तुम्हाला मोबाईल फोन नाही फोन आमच्याकडे. बसून मिटवा नाही तर तुमच्या अंगलटीला आणणार नाही. केस आणणार तुम्हाला माहित आहे की असलं गडी ना माझ्याकडे 500 आहे. बोलवा तुम्हाला कोणाला बोलवायचं? आम्हाला बोलवायला लागत नाही. आम्ही भेटच नाही. सरपंचाला ती बोलूया मिटवूया. तुमचं काय 50,000 आमच्या आम्ही काय देणार नाही. आमच्याकडे नाही बुडलं पैसे. तुम्ही आमच्या गिराबांना हात गाठलाय. पैसे काय मिळणार नाही. तुमची पैसे काय मिळणार नाही. तर तुम्ही बसून मिटवूया आपण. चला हा बरोबर फोन लावा. चला तुम्ही लावा फोन आम्ही लावत नाही. ना गाडी घे. पळून जातील लागा पळून कशाला जातोय लागा? तुम्हाला डोस काय का नाही लागा? कुठं पळून जातोय? हे आपल्या गावातली नाही ती काय नाही हे का दम द्यायला तुम्ही बाहेर माणसं आणायला लागला. मागवल्या तुम्ही हाणू का? हा नाही लागत असे तुमचं उद्या जरा मजा तुम्हाला. हाणू का म्हणजे हे म्हणलंय ना आता वाढवत बस. हाणू का मग म्हणायचं वाढवायचं. तेवढं शिकवलं तेवढंच म्हणते ते हाणू काच. दुसरं काय सुद्धा बोलायला नाही म्हणलं. त्यांना घालवा आपला आपण असू द्या संकट असू द्या. जात खाल्लंय वाटतं आपण हाणल म्हणून मारत नाही आम्ही. घालवा त्यांना. कशाला बिन काम आहे तुम्ही आमच्या नादाला लागला. म्हणतोय फोन चालू ठेवा. काय वाटलं तर बोलव तुम्हाला लगेच. लगेच लगेच येतो फोन लावा की काय असं काय लागा तुम्हाला काय कळतं का? तुम्हाला ताकती आहे म्हणून तुम्ही कोणाला पण हात टाकताय. साहेबाला फोन लावतो तुम्ही. परत त्यांना बोलून घेऊ. फोन लावून या मागणं. पैशाला काय संबंध नाही. सोडत नाही आम्ही. चालत जाय सगळे चालत जातो आम्ही. गाडी मी पण येणार संकट. चला चला फोन लावलाय. लावा की पैसे काय मिळणार नाही. सरपंच अण्णा साहेब ते तुम्ही सगळे या इकडे. इथं ग्राउंड वर या लवकर. पाण्या टाकी पैसे पाण्या टाकी पैसे अजून एकदा सांगू. पैसे मिळणार नाहीत तर या. नाहीतर मारायचं तर मारा. 50,000 साठी 4-4 रट्ट काय आम्ही तयार आहे. कोण बघतंय आम्हाला? कोणच बघत नाही. मारा ना तुम्ही मारा. पैसे काय मिळणार नाही. नाही आम्हाला मारा. आम्ही पैसे काय देणार नाही. तुमचं काय मारायचे मारा. 5,000 दिले तर 50,000 म्हणते. अण्णा तुम्हाला आम्हाला 2,000 द्यायला लागतील. नाहीतर आम्ही तुमच्या आबरू नुकसानीचा दावा टाकणार. मला लय आब्रू आहे. आम्हा दोघाला मारायला केले तुम्ही. फोन तेवढा चालू ठेवा. बोलवलं या. मला दुसरं काम असतं. येताय तुम्ही राव. आपण मिटवून घ्यायचं घ्यायचंच नाही तर आपण नुसती म्हणायचं केसच घालणार. आब्रू नुकसान आणायला पैसे नाहीत माझ्याकडे. सकाळ तुला अर्धा तेवढं काय चाललंय? तुम्ही आज वाघाच्या जबड्याला हात घातलाय. कोण वाघ? कळेल की कळेल की सुट्टी देत नाही. माघार घेत नाही आम्ही. तुम्हाला वाटलं आम्ही माघार घेईल. कोण घेतोय? आम्ही घेत नसतोय माघार. आपण मिटवून घ्याय नाही. मिटवून घेत नाही आम्ही. अण्णा आम्ही ती सावकारकीची केस आणि आपण नुकसानीचा दावा टाकणार. येऊ दे सरपंच. या सरपंच. बरं झालं. जत्रेला फोन लाव का? अचानक काय बोलवलं? त्यांचं काय बघूया जरा. हो का? ह्यांच्याकडे आम्ही 5,000 रुपये घेतलं होतं रेतीनं. होय जत्रा. आम्ही काही रेटलं नव्हतं. जत्रेला आम्ही यांचं वजनात देणार आहोत. होय मग म्हणजे आम्हाला मदतीला दिलं होतं म्हणलं आम्ही यांचं देणार आहोत. बरोबर आहे. तोपर्यंत त्यांनी आमच्या घरी जाऊन धिंगाणा घातला. आम्ही नसताना धिंगाणा घातला. 2 पैलवान दिले होते पहिले सकाळपर्यंत. परत ना ह्यांनी पण येऊन आमच्या घरी दाब दिला. मग आम्हाला त्यांची गाडी आवडली. त्यांच्याकडे मागून गाडी घेतली. ती रुसूनच गेले आणि गडी गेलं. त्या अण्णाला काय सांगितलं? अण्णानं 2-4 परगावची माणसं बोलवली. मध्ये बोलायचं नाही. नाही तर एका ठोक्यात पाडीन तुम्हाला. आम्ही मगाय तर नका बसलोय. आपण ऐकून घेतल्यावर बोला. थांब मध्ये बोल नका. आणि तुम्हाला विषय कळला पाहिजे. आणि काय झालं? ह्यानी बाहेरचं गुंड आणलं. 10 गुंड आणलं होतं. 2 फूट 2-3 फूट आणलं. एका 2 करते. ऐकून घ्या की आम्ही मध्ये बोललो होतो का?
मग बोला तुम्हीच बोला आम्हाला बस कशाला आम्ही बोलवलंय? बस सांगा. आम्हाला मिटवायचं पण नाही ए, थांबा. मी बस मिटवा तुम्हीच बोला अण्णा आम्हाला कशाला बोलवलंय बरं सांगा की आता हा. सांगा मी बस तुमचं वाक्य उत्तर ऐकतो हा. हा मग हे मध्ये मध्ये बोलायचं काय मध्ये बोलणार करा काय त्याने करा? 10 गुंड आणलं होतं 2-3च पुढं आणलं होतं आणि त्या गुंडाने आता तुमची कॉलर पकडल्यावर मी कसं दिसल चुकी होतंय ही कॉलर या दात्रे मामा इथं बसा या आणि दात्रे मामा. ह्यांनी कॉलर धरली माझी इस्क हे हान हान हानू का हान असं चालू केलं यांना पटतंय का सांगा बघू पैशाचा विषय आहे बायकाकडे जाऊन बायका पैसे देणार आहे का नाही आम्ही दिला असता आजचा उद्या नाही काय तर झालं असतं यांना सोबलं पाहिजे का नाही आणि आता त्या माणसाने आम्हाला नानाला 2-4 कानफडात मारले मला नाही मारल्या पण ही ठीक आहे का आता नाना म्हणतोय मी केस करणार आहे नुकसानी दावा घालणार आहे. आणि सावकारकीची केस घालणार आहे माझा काही विषय नाही नाना काय म्हणतोय आता मला 10,000 दिले तरी मिटवणार नाही मला नाही मिटवणार. बघा तुमच्या यांना असं केलं जरा ऐकून घ्या की आमच्या माणसाला मारलं बघायचं तुम्ही माझं ऐकलं हा. ए, ऐका हा. काय असं केलं तुम्ही आम्ही काय केलं मग ही काय सांगते अहो सरपंच आमच्या माणसाला मारले रागात ओकोस तर अण्णा रागात नकोस तर आला मला माणूस. लय ए, मारले बघा. थांब या पुढे या या पुढे. त्या माणसाला गहण्यात घालून इंजिन लावलं ना कॉमेटचं खाट 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 आणि पिळला तर 1 कप सुद्धा मिळणार नाही रागात मारले का 25 किलो वजन आहे आणि त्यांना रगात ओकूस तर मारलंय चेहरा किती फ्रेश दिसतोय त्यांचा मोकळे केले काय मारलं असेल हे असलं काय तर थांबे बाबा तू जरा थांब केला का पाया पडतो तुझ्या हा बोला बोला आता बोला मारले का सांगा मारले मुका मार दिलाय मारले म्हणते आधी मुक्का मुक्का नाही गाडी मागे ठेवून नुसतं त्यांचा मारबीर काय नाही पण ती जाऊ द्या ए थांबे ती जाऊ द्या पण ती ह्याचं काय करायचं तेवढं बघा आम्ही केस टाकणार आहे. मिटवत नाही आपण नाना केस टाकणार आहे आणि ती करणार अण्णा तुमचं पैसे तर घरी कशाला माणसं घालवायची हा? इथं माणसात येऊन मिटवलं अहो, असतं देत नसते तर आपण 4 माणसं घेऊन बघितलं आहे तर असतं. किती मला पैसे? बोलवायचं मोठी माणसं ज्येष्ठ माणसं आहेत बरं, त्यांच्याकडे आता का आता रात्री आपण मी संघ होतो का नाही तुम्ही मला काय बोलला अहो ह्याने असं धरून असं चालू केलं मग मी कसं करणार ह्याला आवडेल का ह्याला पटेल का मी असं केलं ह्याला पटेल का माझ्या छत्तीला धरलेलं गिरेबानला हात घातलेला ह्यांना पटेल का असती पण आपण मुळे बस हा किती केलं तर विरोध पार्टीचे लय त्राप द्यायचा नसतोय आपली कामं अडवते तुम्हाला माहित आहे ना आता मिटवा तुमचे मी कायच बोल मी घेत नाही मिटवून बघा आपण त्याला काही काय यार बाबर पडलंय काय मला मिटवाय ना मी आपण दावा घालणार आहे ए, दहाव्याचा किशीचं एवढं सोपं नाही काय दहाव्याचा केस मागे आमच्याकडे पण माणसं आहे ती आमचाच माणूस आहे ते आमचाच माणूस आहे सकाळपर्यंत उठतात सकाळच केस करणार तुम्ही केस कर वकिलाला फोन लावा, ते आपलं तवा- ए, जरा ऐकत जावा तुम्ही केस करणार परत ती केस करणार ही केवढ्याला पडायचं उद्या की चौकशी गावाची सारे अब्रुदात द्या पैसे नाही. काय आता आम्ही देणार नाही वरनं आता ह्याला दवाखान्यात जावं लागणार आहे त्याला 2,000 रुपये तर खर्च आहे 2,000 खर्च आहे ह्याला ठोक कमी पडायला लागले किती पैसे आहेत? ब्लड प्रेशर अहो मोठे मोठे गुंड आणलं होतं मग वाईट ठोक बघा ठोक बघा तुमचं टोकं दिसत ना आमचं दिसत नाही तुम्ही व्यांना आपल्याकडे पोर आहे ती पण अशा टायमाला वापरायची नाही तो बरं हे मिटवा आता मी प्रतिष्ठित नागरिक आहे माझी काही केस जाऊ देऊ नका पोलीस स्टेशनला 2,000 रुपये त्याला दवाखान्यात दावायला द्या आणि पहिले काय पैसे आम्ही देणार नाही दोन अडीच द्या मग ती 5 आहेत त्यातला अडीच कट करायची राहिले कोणाकडे 5 आहेत 5 बुडलं 5 छातीला धरलंय कोणाकडे आहेत कुठलं? होय. दवाखान्यात दावायला 2,500 रुपये वरनं तुम्ही द्या तर आम्ही मिटवतो नाही तर केस जावा टाका जावा. ए अण्णा असं बोलते ती का सरपंच दावा टाकला का नाही कसं बी आम्हाला 1-2 लाख रुपये मिळतात आबरू नुकसानीचा दावा आबरू नुकसानीचा आणि बाहेरचं दावा गुंड आणलेलं आणि तलवार आहे त्या म्हणतो अण्णा ए थांबा ए अण्णा साहेब मिटवून टाका 2,500 महिला नाही तुमच्या हातावला मळ आहे तलवारीचं नाव घ्यायचं अधिकार आहे का कोणा देऊन टाका 2.5 महिला नाही हातावला मळ आहे काय तुमच्या. पैशानं वाकायला लागले राहिले तर कशाचं नाव घेतलं? गेला पुरावा मागते परत तुला हाय आमच्याकडे पुरा ए, आहे पुरा लांब व्हायचं व्हिडिओ नसते केलाय ना हो का? सरपंच व्हिडिओ बघा हो. थांब की लांब व्हायचं नसते जरा. 2600 रुपये द्या त्या गाडीत त्याला 100 टाकलो होतो आम्ही विषय मिटतो व्हिडिओ केला होय. व्हिडिओ केलाय तिकडे या की इकडे ये तुम्ही. जरा पुढं बसून. 500 रुपये देतो म्हणा एक्स्ट्रा सरपंच ही काय चित्र आहे नुसतं बघा लांब 500 नाही 2600 रुपये द्यायचं 2,500 रुपये आम्हाला ए बरं असू द्या. आणि 100 रुपये त्याला एक्स्ट्रा म्हणले ए हा yes, व्हिडिओ ही डिलीट करा पैसे द्या डागत करू आम्हाला नका. मारा ऑनलाईन आणि पैसे काय आणणार आमच्याकडे नाही ए, पैसे मिळतात देते हा? पैसे पैसे मिळतात आणि आमच्या बायकांचा फोन आला तर सांगायचं सॉरी बहिणी यांच्याकडे व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे यांच्याकडे देऊन टाकू देऊया
मिटवा लागते नाही, ह्यांना मी सुट्टी दिली नसती सर नुसतं गुंड आहे पण आम्ही एडिट करून मध्ये तालवारी घालू. थांबा एडिट लय बेकार असते. देते ती आणि व्हिडिओ ही डिलीट करा. व्हिडिओ डिलीट कर. आपल्या गावाचं नाव बाहेर जाते जाऊ देत नाही पण त्या माणसाने आमचा हात धरायला आणि आमच्या बायकाचा फोन आला तर अण्णा म्हणायचं सॉरी वहिनी गलत फैल झाली. हात हात म्हणत नाही अण्णा तुम्ही हात धरल्यावर तुमचा आम्ही हात काढू हात नव फोन आला तर वहिनीला म्हणायचं माझी गलत फिल्मी झाली माझ्या काही सपाट कसं झालं माहिती आहे का त्यांच्यावर व्हिडिओ आहे म्हणून बसतो ह्यांना सुट्टी दिली नसती मी मारा आम्हाला 12:30 मारा आम्हाला मारलंय त्याचं काही नाही केलं मिटवून घ्यायला लागला. तुम्ही तर घाणा केला थांबा जरा वाई जरा ते सरपंच तुमच्या पैसे देतो ह्यांना द्या परत काढून देतो ऑनलाईन आहे तो माहिती बरं देतो माझ्याकडे घेऊन जावा सरपंच ठेवा संध्याकाळी घेऊन जावा. तुम्ही रोख द्या जत्रा मी देतो तुम्हाला. ऐका असू दे आमच्या पार्टी माणूस आहे तुम्ही काय करा माहिती आहे का तुम्ही जर पैसे नाही दिले तर व्हिडिओ आम्ही अपलोड करणार. घेऊन जावा माझ्याकडे घेऊन जावा. तुमच्या पाया पडतो आणि असलं पडा ना एकदाची माझी इच्छा आहे. चला अण्णा कसं मिटवलं सरपंच मांडलं तुम्हाला मिटवलं. तुम्ही पण असल्या गोष्टी बाहेर जाऊन देऊन चालत नाही हो. कसं आहे माहिती आहे सरपंच घर जाळलं की हेच तुम्ही ना अण्णासाहेब गावात 5,000 हजार ते गेलं परत 26 रुपये अण्णाच्या बी काय चुकी आहे देऊ जाऊ द्या. पोलीस स्टेशनला गेलं नाही ह्याच समाधान मानावं. असू द्या सरपंच आणि अण्णासाहेब आपल्याला चांगले आहेत म्हणून आपली भांडणं तर होत नाही गावात. चला परत असलं काय असलं तुम्ही करणार का त्याने व्हिडिओ काढला होता असू द्या अण्णा परत असलं करू नका. नाही चला